छोटे छोटे आंबे की नाही पक्ष्याने खाऊन कसे टाकले आणि ते धुकं वगैरे पडते की नाही त्यामुळे पण कधी असे छोटे आंबे गळून पडतात. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होते. तर आता की नाही परवा आपण जे तुटलेल्या विटांचे तुकडे करून ते कट्टा करून माती घालून ते बीज रोवलेलं की नाही भेंडी गवारी आणि बीन्स, तर त्यासाठी पण शेणखत पाहिजे. पलीकडल्या काकूंच्या गारीत आहे का बघून. हो गारीचं की नाही ह्याला शेणखत म्हणतात, म्हणजे ते कुंडीत कालवून की नाही त्या गोबर गॅसातनं इकडं आलेलं आहे. तर ह्यातलं आपल्याला आता न्यायचं आहे. काळं आळू ह्याला म्हणतात. एवढी मोठी मोठी पानं झाली. हे वडी करायचंच नाही, हे काळं आळू. ह्याला खाज अशी उठत नाही घशाला, अशी ते दुसऱ्या आळूनं कसं खाज सुटते गवगवल्यासारखं होते, तर ह्या आळूनं अजिबात होत नाही. नको नको कशाला ही झाडं देऊ उकडून कसले आहेत बघूया. टोमॅटो सारखं वाटायला बघ काय कुठं तरी आदत आलं उन्हाळ्याला भेटते इकडे तू वरी आणि नाही पाहिजे एवढ्या भागणार नाही. काढतो आणि कसं घे ना बाबा डुसकी वळी गपत असं अहो कितनं घ्या जरा असं अनेक बुरटी आणतो. होय ते शेणखत ह्याला घालायचं जरा जरा आलंय कसलं भारी. तिथं खाली वत्ता केस तुटल्या तर वाळायला नाही म्हणून तसं सोडले. आपली बुट्टी आणा नव इथं हाय की ठेवलेली त्या टाकीजवळ पिवळ्या 2 आहे त्या दोन्ही पण आणा. ही सरिताची द्या पाहिजे. हा लाल मुंग्या भयानक खताला. हे सगळं ते बी कणी वर आलेलं फुलाचं झाड वरनं सगळं असं बेना पाहिजे, नंतर खालीच गोल येऊ दे तेवढे. उंचावर ते काय उपयोगाचं.
सगळ्या खरं लावणार कुठं कडून लावती. आणि मग ते बाकीच्या पिकाला मार बसणार नाही. मग तू काय करणार थोड्याच बादलीत हा 2-3 नेतो मला लावायला काय वाव नाही ग प्रतिभा सगळ्या झाडांतर हे सर. वडून घे. कडू कारल्याचं दिले. कडू काढल्याचं घालण्यात आहे ते तिथं घालूया त्या झाडावर वर चढण करते. जास्त केले पुदिन्याला कशा असून देत असत राहू जरासे माती भरल्यावर काहीतरी टाकायला. हो तर इथं का नाही सगळं शेणखत टाकून झालेलं आहे. शेण आणि राख असं मिक्स खत होतं त्यांचं, ते त्यामुळे आपल्याला बरं पडलं. आणि वर कुंड्यातनं पण का नाही टाकून झालेलं आहे. बघा इकडे पण आणि थोडं थोडंसं का नाही असं उगवलेलं आहे. हे का इथं उगवलं आहे, त्यानंतर इथं किती छोटे छोटे. इथं भेंडी उगवलेली आहे, इथं पण भेंडीला उगवलेलं आहे. इथं पण थोडंसं असं एक पान बाहेर आलेलं आहे. तसं झालं ते गारठा असल्यामुळे मध्ये कधी याय नाही तर. आता यावर कधी पाणी घालून घेऊया.
पाणी घालून झालेलं आहे आपलं. सरबत पण वरच्या लोकांना करून दिलेलं आहे गारगार, कारण गरमी एवढी वाढली आहे की नाही. आता की नाही महादेवाला जाऊन येऊया आपण, ती पण कधी लावून घेऊया आपण.